त्या बेसिसवरती ही कविता लिहिली गेली होती. मला अभिमान आणि आदर आणि कौतुक या गोष्टीचं आहे की आतापर्यंत 4.5 कोटी मराठी लोकांनी ही कविता ऐकलेली आहे. आणि हे आपल्या रसिकतेचं प्रतीक आहे. त्याच्यावरती 4-4.25 लाखाहून जास्त रील झालेले आहेत. रील करताना माझ्या तायांना त्याचे वेगवेगळे अर्थ लागले. पण असं म्हणतात की एक चांगली कविता 100 लोकांना 100 वाटांनी घेऊन जाते. त्यामुळे कुठेतरी या कवितेला त्या अनुषंगाने सुद्धा पावतीच मिळाली असं मी विनम्रपणे मान्य करतो. खूप रील्स झाले, म्हणजे साडीमधले आणि याच्यामधले तर झालेच, पण घरातल्या बुबूला हेडफोन लावून, पण कोणी टॉम अँड जेरी बरोबर केलं. आता फक्त मला वाटतं विक्रम वेताळ, डायनासोर आणि मुंगूस एवढेच राहिलेले आहेत त्याच्यामध्ये. पण सांगण्याचा मुद्दा त्या कवितेतनं असा होता की आपण प्रत्येक गोष्टीचा परतावा मागत राहतो. आधी आपण पैशात मन गुंतवतो, मग पैसा कुठेतरी गुंतवतो, मग त्याचे रिटर्न्स किती येतात त्याचा विचार करत बसतो. म्युच्युअल फंडमध्ये घातलेत, काल +11% होतं, आज -4%ला आलंय. उलघाल नुसती घालमेल सगळी. खिशात लाख नाटा असून सुद्धा खिशात लाख नोटा असल्यासारखे आपण वागत असतो. भयंकर वोलाटाईल पोर्टफोलिओ. म्हणजे सतत रिटर्न्स. आणि फक्त आपण पैसे गुंतवत नाही, आपण स्पर्श गुंतवतो, मन गुंतवतो, देह गुंतवतो, स्नेह गुंतवतो, मोह गुंतवतो, आपुलकी गुंतवतो, माणुसकी गुंतवतो, सहिष्णुता गुंतवतो. आणि या सगळ्याचा आपण सातत्याने समोरच्या माणसाकडनं रिटर्न्स येतात की नाही याचा विचार करत असतो. मग काल मी त्याला गुड मॉर्निंग केलं होतं, त्यानं कसं जास्वंदाचं फूल पण पाठवलं होतं, अजून उत्तर नाही. मी काय वाईट वागतो का? सकाळ सकाळ डीपीच का काढलाय, याच्यावरती आपला दिवस कसा जाणार याच्यावरती आपण ठरवणार. या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत व्होलाटाईल पोर्टफोलिओ आहे. याचा CAGR ना म्हणजे सतत क्रेडिट, ॲप्रिसिएशन, ग्लोरी आणि रिवॉर्ड ह्याच्यावरती आपण हा CAGR बेस केलेला असतो. पण एकदा का हा जो शाश्वत नाद आहे, मराठी नसा नसात दिलेला ज्ञानबा तुकारामचा नाद ज्याला आपण म्हणतो, याचा एकदा नाद लागला की मन बरोबर तुम्ही घरी असलं तरी सुद्धा चंद्रभागेतीरी स्थिरावतो तुमचं मन. आणि तिच्या पाण्यात पाय सोडून बसल्यासारखं एकदम शांत, गार, शीतल असं वाटत राहतं. आणि मग आपला CAGR सुद्धा स्टेबल होतो आणि तो चेंज होतो कॅरेक्टर, ॲप्रिसिएशन, ग्रॅटिट्यूड आणि रिस्पेक्ट या CAGR. म्हणून हा नाद इतका भारी आहे. ज्येष्ठ संगीतकार राम कदम एकदा मुलाखतीत म्हणाले होते, भाऊंनी एवढी गाणी केली, पण ते म्हणाले की मला जर कोणी संधी दिली असती तर आयुष्यात मी सगळी गाणी ह्या एकाच ठेक्यावरती केलेली असती, कारण हा सरळ सरळ मराठी माणसाच्या काळजाला हात घालतो ज्ञानबा तुकारामचा नाद. आणि त्यांनी वेगवेगळ्या इमोशन्सची गाणी केली सुद्धा त्याच्यावरती. आपण अमरजींकडनं ऐकूया. ज्ञानबा तुकारामचा